कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आणि इतर पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। याचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे। याविषयी अधिक जाणून घेऊयात कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक पांडुरंग मोहिते यांच्याकडून। महाराष्ट्रामध्ये हुमण्या दोन प्रकारच्या आहेत। एक हुमणी आहे ती नदी काठापुरती मर्यादित आहे, ती पुऱ्याचं पाणी जिथपर्यंत जातं तिथपर्यंतच हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो। पण आता जो प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे तो म्हणजे माळावरची हुमणी। ही माळावरची हुमणीचे जे भुंगे आहेत हे सर्वसाधारणपणे पाऊस मोठा पडल्यानंतर जवळजवळ 70 मिलीमीटर पाऊस पडला की या हुमणीचे भुंगे जमिनीतून बाहेर पडतात। हे बाहेर पडलेले भुंगे जे आहेत हे साधारणतः लिंबाचं झाड, बाबळीचं झाड, बोरीचं झाड आणि शेताच्या बांधावर असलेल्या असंख्य झुडप्यावर जातात। बाहेर पडण्याचं प्रमाण सुद्धा बरोबर संध्याकाळी असतं, 6:45 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत। आणि या कालावधीमध्ये शेतकरी शेतामध्ये असत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की नजरेला न आल्यामुळं आपल्या रानामध्ये हुमण्या याची कल्पना देखील शेतकऱ्याला येत नाही। त्यामुळं त्यांचं सर्वसाधारणपणे नजरेला न आल्यामुळं त्यांची सुरक्षितता वाटते, म्हणून मोठ्या प्रमाणावर हुमणीचे जे भुंगे हे संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात। हे लिंबाच्या, बाबळीच्या, बोरीच्या झाडावर जातात, थोडा पाला खातात, कोवळा पाला खातात। पाला कुठपर्यंत खातात? जोपर्यंत मादी मिळत नाही तोपर्यंत। एकदा मादी मिळाली की नर आणि मादीचं मिलन सुरू होतं आणि मादी अंडी घालते। आता अंडी घालते हा जो कालावधी आहे तो सर्वसाधारणपणे मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्याचा आहे। त्या कालावधीमध्ये शेतामध्ये कोणत्याही प्रकारची पिकं असत नाहीत। ज्या ठिकाणी ऊस आहे, खोडवा आहे किंवा लावण आहे त्या ठिकाणी अंडी घातल्यानंतर त्या अळीला ताबडतोब खायला मिळतं। पण समजा शेतामध्ये जर अंडी घातली असतील तर त्या ठिकाणी त्यांना शेतामध्ये जे सेंद्रिय पदार्थ शेतकरी बंधूंनी घातलेले आहेत त्या सेंद्रिय पदार्थावर तो उपजीविका करतात। एक मादी सरासरी 55 पासून 65 पर्यंत अंडी घालते। अंडी घालण्याची क्रिया म्हणजे एक विशिष्ट प्रकारची पद्धत आहे। सर्वसाधारण शेतामध्ये अंडी विखरून घातली जातात, इथं 4 तिथं 4 तिथं 4 अशा अंडी घातली जातात आणि ह्या अंड्यातून 18 ते 20 दिवसानंतर अळी बाहेर येते, त्याला आपण हुमणी असं म्हणतो। ही हुमणी सुरुवातीला सेंद्रिय पदार्थावर जगते, कारण जोपर्यंत दात घट्ट होत नाहीत तोपर्यंत पिकाची मुळं त्यांना खाता येत नाहीत। पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आता शेतामध्ये पिकच नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना काही खायला मिळत नाही, म्हणून ते सेंद्रिय पदार्थावर जगतात। आता त्यानंतर भात, भुईमूग, सोयाबीन यासारख्या पिकाची पिकं उगून आल्याबरोबर त्याची मुळं खाऊन फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येते। ऊसाच्या जर बाबतीत आपण विचार केला तर आता सध्या ज्या काही आळ्या आहेत त्या फार मोठ्या आहेत। त्या मोठ्या आळ्या बघितल्यानंतर असं वाटतं की मार्चमध्ये कुठेतरी पाऊस पडलेला असेल आणि त्यावेळेला ऊसात अंडी घातल्यामुळे आता ह्या आळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नुकसान करताना आपल्याला दिसून येतं। या अळीच्या 3 अवस्था आहेत। पहिली अवस्था 45 ते 50 दिवस, दुसरी अवस्था साधारण 2.5 ते 3 महिन्यापासून जवळजवळ 3.5 महिन्यापर्यंत आणि चौथी जी अवस्था आहे ती साधारणतः 3 ते 3.5 महिने अशा 3 अवस्था असतात। दुसऱ्या अवस्थेपर्यंत खरीपाचं आणि रब्बीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत ती भात, सोयाबीन आणि भुईमूग आहेत। आणि सर्वसाधारणपणे तिसऱ्या अवस्थेमध्ये जी हुमणी आहे ती साधारणतः भुईमूग, भात, सोयाबीन काढल्यानंतर जे पूर्व हंगामी ऊसाची आपण लावण करणार आहोत त्या लावणीच्या बेण्यामध्ये आज जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करते। उगवणूक चांगली होत नाही आणि त्यानंतर फुटवे येत नाहीत, हेक्टरी ऊसांची संख्या आपल्याला ठेवता येत नाही, पर्यायाने आपल्याला टनेजवर परिणाम झालेला दिसून येतो। या हुमणीचा जर जीवनचक्र आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे 8 ते 12 महिन्याचं आहे। आता ह्याची उपाययोजना करत असताना सर्वसाधारणपणे भुंगे गोळा करून मारले पाहिजेत, ही उपाययोजना ही आपल्याला अगोदरच करायला पाहिजे होती। हे भुंगे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांना मारायचे म्हणजे मिलन होत नाही। मिलन नाही झालं की अंडी घालणार नाहीत आणि अंडी न घातल्यामुळं आपल्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी सहजासहजी करता येतो। दुसरा महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये आता ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या शेतकऱ्यांनी कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे। जर ऊसामध्ये, खोडव्यामध्ये जर हुमणी झालेली असेल तर सरीतनं कोणत्याही प्रकारची कीटकनाशकं त्यांनी टाकू नयेत, कारण सरीतनं टाकलेलं कीटकनाशक गुरुत्वाकर्षणाच्या फोर्समुळं उभं खाली जातं आणि हुमणी बोधात आहे आणि त्याच्यामुळं अशा वेळेला नाळं मारून जर कीटकनाशकाचा आपण वापर केला तर निश्चितपणानं आपल्याला हुमणीचा चांगला बंदोबस्त आपण करू शकतो। आता कीटकनाशकामध्ये 4 दाणेदार कीटकनाशक आहेत, त्याच्यामध्ये फोरेट आहे, रिजंट आहे, फर्टेरा आहे आणि त्यानंतर
त्यानंतर डर्सबॅन आहे. यापैकी कोणतंही कीटकनाशक आर्थिकदृष्ट्या जे शेतकऱ्यांना परवडणार आहे ते एकरी 10 किलो युरियातून, 10 किलो मातीतून किंवा 10 किलो वाळूतून जे नाळे मारलेले खड्डे आहेत ऊसाच्या मुळाजवळ त्याच्यामध्ये कच्च्या घातीवर जर आपण टाकलं तर जिथं हुमणी आहे त्या ठिकाणी कीटकनाशक जाऊन चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या कीटकनाशकाच्या आळवणीशी चाचणी प्रयोग आम्ही घेतले. त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 1 लिटर, फ्ल्युबेंडामाइड 250 मिली, क्लोथायोनिडिन 250 ग्रॅम यापैकी कोणतंही एक कीटकनाशक 400 लिटरमध्ये पाण्यामध्ये टाकायचं, चांगलं ढवळायचं, पंपामध्ये घालायचं आणि नोझल काढून तुम्ही नाळे जे मारलेले आहेत त्याच्यामध्ये जर आळवणी केली तर बरोबर हुमणीजवळ जाऊन या हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त झालेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये जैविक पद्धतीनं हुमणीचं नियंत्रण करता येतं का अशाही प्रकारे प्रयोग आमच्या विभागामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की मेटॅरायझम नावाची बुरशी ही हेक्टरी 25 किलो जर आपण शेणखतातून मिसळून जर हुमणीग्रस्त भागामध्ये टाकली तर अंड्यातून बाहेर येणारी जी हुमणी आहे त्या हुमणीचा पिकाचं नुकसान करण्यापूर्वीच आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. समजा आता रानामध्ये हुमणी आहे त्या हुमणीचं सुद्धा आपल्याला या सर्वसाधारणपणे मेटॅरायझमचा बंदोबस्त करता येतो. 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम मेटॅरायझमची बुरशी टाकायची, त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं, चांगलं ढवळायचं आणि मग हे पंपामध्ये टाकून जे आपण नाळे मारलेले आहेत त्याच्यामध्ये जर तिची आळवणी केली तर चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. हा जसा जसा पावसाचं वेळ वाढेल म्हणजे पाऊस पडण्याचं जे वेळ आहे ती आता वाढायला लागलेली आहे, पुढं सरकायला लागला पाऊस, त्याच्यामुळे मात्र हुमणीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी सरी भरून जरी पाणी दिलं तरी हुमणी मरून वर येते, वर येऊन मरते आणि बरेचसे सर्वसाधारणपणे पक्षी ते उचलतात आणि हुमणीचा बंदोबस्त होतो.